नमस्कार मंडळी, मी स्नेहा द रेडियंट वुमन या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते. सो मंडळी, आज आहे माझ्या सोलो ट्रिपचा दिवस 9वा आणि मी आहे बोधगयामध्ये. सो सकाळीच मी उठल्यानंतर माझं पहिलं शेड्यूल होतं इथलं सिटी टूर करायचं आणि पहिलंच ठिकाण होतं 80 फीट बुद्धा. आणि इथे गेल्यावर कळलं की इथे अखंड बुद्धांची मूर्ती आहे जी ऑलमोस्ट 80 फीट आहे आणि त्यालाच लागून एक छोटंसं मार्केट आहे जिथे शोभेच्या वस्तू आणि बुद्धांच्या लहान लहान मूर्त्या ज्या खूप क्यूट होत्या त्या पण होत्या आणि बरंचसं शोभेचं सामान जे आपण घरात किंवा ऑफिसमध्ये ठेवू शकतो असं होतं. लागूनच एक छोटंसं शॉप होतं लिट्टी चोखाचं आणि मी ऐकून होते की इथलं लिट्टी चोखा हा खूप टेस्टी असतं. सो मी ते ट्राय केलं आणि खरंच इकडची टेस्ट ऑथेंटिक होती. आणि लिट्टी चोखा म्हणजे अजून दुसरं काही नाही तर फक्त वांग्याचं भरीत आणि त्यातली लिट्टी जी असते ती गव्हाच्या पिठापासून आणि सत्तूपासून बनवली जाते. आणि आता सत्तू काय असतं ते मला ॲक्च्युली माहीत नाही आहे एवढं, बट येस. आणि टिपिकली पद्धतीने त्यांनी मला ती वाढली आणि मी ती खाल्ली. खूप टेस्टी होती. त्यानंतर जवळच असलेल्या एका मंदिरात मी गेले ज्याचं नाव मला नाही समजलं कारण तिथे कुठेच आसपास नाव नव्हतं. जस्ट त्याचं बांधकाम झाले असल्यामुळे त्यांचं बरंचसं काम बाकी होतं, त्यामुळे पोस्टर्स आणि बॅनर्स कुठेच नव्हते. सो मला थोडंसं फुटेज घेता आलं बाहेरून. खूप छान होतं आणि खूप शांत होतं. मे बी नवीनच असल्यामुळे इथे जास्त वर्दळ नव्हती लोकांची. त्याला लागूनच एक शॉप होतं जिथे जुन्या काळातले नाणी आपल्याला भेटतील. जर आपल्याला कोणाला हवे असतील तर आपण तिथे घेऊ शकतो. त्याचसोबत तिथे एक कोरीव काम करणारा म्हणजे हातावर त्याने दगडावर आणि लाकडावर त्याने कोरीव काम म्हणजे बुद्धांची मूर्ती तो त्याच्यात कोरत होता आणि अगदी छोट्यातल्या छोट्या दगडांपासून ते मोठ्या दगडांवर तो कोरीव काम करत होता. तसंच बरेचशा त्याने काम करून ठेवलेल्या मूर्त्या तिथे ठेवल्या होत्या ज्या लाकडापासूनही होत्या आणि दगडापासूनही होत्या. त्याच लगत एक असं शॉप होतं जिथे खूप आकारातल्या वेगवेगळ्या आकारातले शंख होते, माळी होत्या म्हणजे जपमाळी ज्या आपण जाप करतो, त्यानंतर ब्रेसलेट्स होते, वेगवेगळ्या आकारातले मणी, वेगवेगळे दिसणाऱ्या घंट्या आणि बरंच सामान होतं. म्हणजे बघू शकता तुम्ही, खूप सामान होतं. त्यातले हा प्रकार मला खूप आवडला. सो खूप छान होतं. थोड्याच अंतरावर पुढे गेल्यानंतर मी चायनीज टेम्पलमध्ये गेले. सो इथे बुद्धिझमच फॉलो केला जातो असं नाही आहे, बट येस हे जे आज माझं शेड्यूल होतं ते सगळे बुद्धांचं वेगवेगळ्या देशातील त्या देशातील लोकांनी बनवलेले टेम्पल होते. त्यामध्ये चायनीज, जॅपनीज, थाय आणि व्हिएतनाम टेम्पल हे सगळं इन्क्लुडिंग होतं. सो फार काही नव्हतं, म्हणजे बघायला तसं शांतता होती, गर्दी नव्हती, त्यामुळे व्यवस्थित बघता आलं. आणि ऑफकोर्स चायनीज टेम्पलमध्ये मला चायनाची बरेच लोक म्हणजे तिथे होते. त्यानंतर मला थोडीशी भूक लागली म्हणून मी जवळच असलेल्या एका मोमो स्टॉलवर मोमो ट्राय केले आणि ओके होते, ॲव्हरेज होते, काही एवढे फार चांगले नव्हते. हे सगळं बघून झाल्यानंतर माझी वेळ झाली होती बोधगयाला बाय बाय बोलण्याची आणि बनारसच्या दिशेने निघण्याची. आणि माझी ट्रेन ठरल्याप्रमाणे 8 वाजता होती. सो गेल्याच मला वंदे भारतमध्ये संध्याकाळची वेळ असल्यामुळे म्हणजे जेवणाची वेळ असल्यामुळे सूप सर्व केलं त्यांनी. स्वीट कॉर्न सूप होतं. त्यानंतर लगेचच 10 मिनिटांनी माझं जेवण आलं आणि जेवण माझं मीलमध्ये नॉनव्हेज इन्क्लूड होतं. त्यामुळे चिकन आणि चपाती, डाळ, भात आणि दही इतकं टेस्टी जेवण होतं, म्हणजे खूपच मस्त होतं. त्यानंतर उतरल्यानंतर मी बनारसला माझ्या सेम हॉटेलवर चेक इन केलं जिथे मी आधी थांबले होते. आणि कारण परत मला दुसऱ्या दिवशी अर्ली मॉर्निंग निघायचं होतं मुंबईसाठी. सो पुन्हा मी माझं आवरून एअरपोर्टवर चेक इन केलं आणि हे 10 दिवस कसे गेले समजलेच नाही. माझा सोलो ट्रिपचा हा प्रवास इथे संपणार होता, पण मुंबईला जाण्याची ओढ होतीच, पण हे 10 दिवस खूप छान आणि आनंदाने गेले. मुंबईत फायनली आल्यानंतर एक आपल्या घरी आल्यासारखा फील झाला. सो घरी आल्यानंतर माझ्यासाठी सरप्राईज हे होतं की मम्मीने माझ्या दिवे वगैरे लावले होते, रांगोळी काढली होती आणि माझं स्वागताची पूर्णपणे तयारी केली होती. आणि माझं औक्षण केलं कारण त्यांना कोणीतरी सांगितलं होतं की मी असं काशीला गेले किंवा जाऊन आले, देवदेव करून आले, सो अशा प्रकारे स्वागत करणं चांगलं असेल. सो त्या पद्धतीने मम्मीला ज्यांनी कोणी सांगितलं त्या पद्धतीने तिने ते करण्याचा प्रयत्न केला. खूप भारी वाटलं कारण असा अनुभव हा माझ्या आयुष्यातला पहिला होता सोलो ट्रिपचा आणि मम्मी पप्पांना भेटून खूप छान वाटलं आणि अशा इतक्या छान पद्धतीने स्वागत झालं माझं मुंबईमध्ये घरी. आणि त्याचप्रकारे मी जसं अयोध्या, काशी विश्वनाथ,
गंगा आरती जी मी अटेंड केली, त्यानंतर विष्णुपद आणि बोधगया ह्या अशा धार्मिक ठिकाणाहून आल्यामुळे एक मस्त पूजा मांडली घरी. आणि मी जिथून जे प्रसाद घेऊन आले होते ते प्रसाद त्या पूजेमध्ये मांडले आणि त्याची आरती केली. मम्मीने नैवेद्य बनवला होता. सो खूप दिवसांनी म्हणजे तब्बल 10 दिवसांनी मी घरचं जेवण खाणार होते. सो खूप बरं वाटलं आणि भारी वाटलं मला. हे सगळा अनुभव खूप छान होता. बरंच काही शिकायला मिळालं या सोलो ट्रिपमध्ये. तुम्हाला माझी सोलो ट्रिप कशी वाटली मला नक्कीच माझ्या कमेंट सेक्शनमध्ये कळवा. तोपर्यंत लवकरच भेटू माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये. माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.